नमस्कार सर्वांना, मी आहे अर्पिता आणि माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. संकष्टीनिमित्त आपल्याला झटपट असे घाई गडबडीच्या वेळेस 15 ते 20 मिनटामध्ये तयार मोदक करायचे असतील तर याप्रमाणे असे फ्राईड मोदक मी आज केलेले आहेत. तळून केलेले आहेत, जे झटपट होतात, आपल्याला जास्त वेळ लागत नाही. ते इथं मी परातीमध्ये गव्हाचं 2 वाटी पीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये मैदा मिक्स नाही आहे. जर का तुम्हाला चांगलं स्ट्रक्चर यायचं असेल तर मैदासुद्धा घालू शकता थोडंफार. मी इथं गव्हाचं पीठच घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून असं पाणी थोडं थोडं घालायचं आहे आणि चांगलं एकदम सॉफ्ट असं कणिक हे मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी करतच घालून मी एकदम छान अशी कणिक सॉफ्ट मळून घेणार आहे. आणि याच्यामध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे आणि छान असं सॉफ्ट डो लावून घेते मी. आता एकदम छान कणिक मळून तयार आहे, एकदम सॉफ्ट अशी. आणि याच्यासाठी 10 मिनिट आता ही भिजत कणिक ठेवणार आहे मी. आणि तोपर्यंत बाकीचं खोबरं खवलायचं आहे, त्याची तयारी करून घेऊयात. जोपर्यंत कणिक भिजत येत तोपर्यंत आपल्याला खोबरं खवलण्यासाठी मशीनचा सुद्धा वापर करू शकता. खोबरं खवल्यामुळे त्याची पाठीमागची पाट येत नाही आणि सारण हे खूप छान बनतं. त्याच्यासाठी असं खवलूनच हा ओला नारळ घ्यायचा आहे. आता मी 1 नारळ घेतलेला आहे खवलून आणि याच्याप्रमाणे गूळसुद्धा 1 वाटी घ्यायचा आहे. जेवढा ओला नारळ असेल तितकंच आपल्याला गूळसुद्धा इथं वापरायचं आहे, जेणेकरून गोड छान असं सारण तयार होतं मोदकाचं. आणि याच्यामध्ये 2-3 होईल एवढ्या वेलची मी इथं बारीक केलेले आहेत खलबत्त्यामध्ये. वेलची पावडर मार्केटमध्ये अवेलेबल असते, तीसुद्धा तुम्ही घालू शकता. त्याच्यामुळे छान असा स्वाद येतो याच्यामध्ये. आणि थोडंफार तुम्हाला जायफळ खिसून घालायचं असेल तर अगदी किंचित घालू शकता. आणि आता 1 वाटी खोबऱ्याला मी इथे 1 वाटी हा गूळ हा मिक्स केलेला आहे इथं. आता हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. शिजायला जास्त वेळ लागत नाही, 5 मिनिटं लागतात. हा गूळ पूर्ण मेल्ट झाला, पातळ झाला, एकसारखं हलवत राहायचं आहे, जेणेकरून खोबरं कुठे लागू नये, करपू नये. त्याच्यासाठी एकसारखं असं गूळ पातळ होईपर्यंत असं चांगलं हलवत राहायचं आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये छोटे ड्रायफ्रूट्स जरी घातले तरी चालतील, पण बारीक कूट करून ड्रायफ्रूट्स घालावे लागतात, कारण आपण सारणच्या वेळी मोदकामध्ये भरतो त्यावेळी ते मोदक फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे ड्रायफ्रूट्स घालणार असाल तर तुम्ही ते एकदम बारीक असे कूट करूनच त्याच्यामध्ये सारणामध्ये भरून घ्यायचे आहेत आणि आपलं हे सारण छान गोड आणि टेस्टी असं बनतं. आणि आता मी ही मोठा गोळा घेऊन त्याची अशी मोठी पात मी लाटून घेतली आहे. मोठी एकदम पात लाटून त्याच्यामध्ये मी वाटीने त्याचे 5-6 होईल एवढे मोदकाची पाती छोट्या करणार आहे. त्याच्यासाठी मी एक ट्रिक ही अशी वापरते, एक मोठी पात लाटून. त्याच्यामुळे इझी आपल्याला आपलं काम सोपं होतं आणि भरपूर मोदक ॲट अ टाईम आपल्याला करायला मिळतात. हे असे गोल वाटीने कट केलेले आहेत. तुम्ही छोट्या कोणतंही इन्स्ट्रुमेंट वापरू शकता असे गोल राऊंड करण्यासाठी. प्लेट वगैरे असेल पण त्याला काट असावे लागतात. मग काटाची वाटी मी वापरलेली आहे, जेणेकरून कट होतात ह्या पाती गोल अशा. आणि ही 6 मोदक आता असे पातीचं मी मोदक एकदम थोडं पिंच करत हे अशी मोदकाचा आकार दिलेला आहे चांगला. छोटेच मोदक मी केलेले आहेत, जास्त मोठे नाही केलेले. ह्या पाती अशा पिंच करूनच असा मोदकाचा आकार द्यायचा आहे. आणि जास्त सारण आपलं बसतंय आणि मोदक पण छान होतात. छोटे पण भरपूर सारण घालून असे छान मोदक झालेले आहेत तयार. आणि असेच मी सगळे मोदक तयार केलेले आहेत. आणि पॅनमध्ये तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये एक असं मोदक मी सोडून घेतलेले आहेत फ्राय करण्यासाठी.
आणि थोडं थोडं हलवत राहायचं आहे जेणेकरून करपू नयेत. एकसारखे असे करून घ्यायचे मोदक. पटकन फ्राय होतात, जास्त वेळ लागत नाही. हे झटपट बनणारे मोदक आहेत. आपल्याला उकडीचे मोदक करायचे असतील तर आपल्याला उकडत घालायला 3 प्रोसेस पडते. त्याच्यानंतर आपल्याला फ्राय करायचे असेल तरी फ्राय करता येतात उकडलेले सुद्धा मोदक. आता मी डायरेक्ट फ्राय करून घेतलेले आहेत आणि छानपैकी असा ब्राउनिश कलर आल्यानंतर मी त्यांना काढलेला आहे. आणि एकसारखं हलवत राहायचं आहे, जास्त असे करपू द्यायचे नाही आहेत. चांगले एकसारखे करून घ्यायचे आहेत हे मोदक. याला जास्त बबल्स येत नाहीत, एकसारखं असं स्ट्रक्चर तयार होतं. याचं टेक्स्चर पाहू शकता. आपले हे रेडी आहेत मोदक. कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात ही मोदक, खायला टेस्टी पण होतात. आणि हा व्लॉग माझा तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.